नक्कीच क्रिकेटचा वेळ कोणामध्ये असावा तर क्रिकेटचा वेळ हलीम यांच्यासारख्यामध्ये असावा, क्रिकेटचा वेळ कोणामध्ये असावा तर क्रिकेटचा वेळ हा झावलासारख्या माणसामध्ये असावा. नक्कीच शमशूल भाई यांच्यावरती असणारं प्रेम. काल या दोन्ही संघांचे कॅप्टन, काल हरलेल्या दोन्ही संघांचे कॅप्टन आज स्वतः त्यांच्या शमशूल भाईला सपोर्ट करताना दिसतात. चला सामन्याकडे वळूया. दुसऱ्या फेरीतील पहिला हाय व्होल्टेज सामना बालाजी विरुद्ध एस एस बॉयज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलेल्या फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे बालाजी संघाला. पहिला षटक टाकण्यासाठी सज्ज असतील ते म्हणजे मनीष सावंत. नक्कीच मॅन फ्रॉम पीपीएल, बेस्ट बॉलर फॉर द पीपीएल पनवेल प्रीमियर लीग या सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक घेणारे सावंत. कॅमेरामॅन पुन्हा एकदा रिव्हर्स स्ट्राईक केला गेला आणि स्ट्राईकला असलेले जयसिंग. स्विच हिटचा प्रयत्न, स्विच हिट पूर्णपणे सक्सेसफुल. पहिल्या चेंडू डॉट टाकल्यानंतर तशाच पद्धतीची फलंदाजी करताना दिसले ते जयसिंग आणि स्विच हिट. रिव्हर्सचा ट्राय, रिव्हर्स इज सक्सेसफुल. दुसऱ्या चेंडूवरती येतोय खणखणीत चौकार. सांघिक खातं आणि वैयक्तिक खातं खोललं जातं या चौकारानिशी. संघाची चांगली सुरुवात. जर का एस एस बॉयज संघाचं जर का विश्लेषण केलं तर नक्कीच 3 षटकांमध्ये जवळपास 40 ते 45 धावा कुटाव्या लागतील त्या बालाजी या संघाला. कारण एस एस बॉयज संघामध्ये दीपक, अक्षय यांच्यासारखे बलाढ्य फलंदाज असताना, पप्प्यासारखा एक मातब्बर खेळाडू असताना जर का आपल्याला सामना जिंकायचा असेल तर नक्कीच 40 ते 45 धावा कुटाव्या लागतील त्या बालाजी स्कूलला, बालाजी या टीमला. पुढील चेंडू मनीष सावंत यांचा स्वीप केलेला चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने. द्वितीय चौका या षटकातील दुसरा चौकार म्हणता येईल तो म्हणजे जयसिंग यांच्या फलंदाजीतनं. नक्कीच HR वॉरियर्स बालाजी या संघाकडनं पुढील हप्त्यामध्ये एक मैफिल असणारी ती याच ग्राउंडवरती HR वॉरियर्स बालाजी ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नक्कीच आगळं वेगळं प्रयत्न HR वॉरियर्स संघाकडनं दरवर्षी केलं जातं. यावर्षी तशाच पद्धतीचं आयोजनाचं इथं आलेख आमच्या समोर आला आहे. नक्कीच ड्रीम्स ब्रेकमध्ये आम्ही तो आलेख आपणासमोर वाचून दाखवणार आहे. पण तत्पूर्वी आपण चालूया त्या या चेंडूच्या मागे ज्याने हाकार मचवलाय तो म्हणजे जयसिंग. याला डॉट काढण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी होताना दिसत आहेत ते म्हणजे मनीष सावंत. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू चौकार आणि चौथा चेंडू निर्धाव. चांगलं कमबॅक म्हणता येईल ते मनीष सावंत यांचं. एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज, वारंवार ब्लॉक आउट पद्धतीचे चेंडू टाकण्याचा त्यांच्यामध्ये सक्षमता आहे तेच मनीष सावंत. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस प्रतिचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक तर आहे उपस्थित, चुकी करतोय आणि चेंडू जातोय लॉंग ऑनच्या सीमेकडनं सीमा बाहेर. या खणखणीत 4 धावा. नक्कीच 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते बिनगडी बाद दुहेरी अंकामध्ये 12. 1 दशक तर पूर्ण झालंय परंतु अशी आपल्याला 4 दशक पूर्ण करायला लागतील. जर का योगेश सर बघितलं तर षटकातील शेवटचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. 1 बाउन्स. सीमारेषे बाहेर जाणार का? क्षेत्ररक्षक तर येतोय. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न, दुसरी पूर्ण होते. बघता 3 धावा सहजरित्या पूर्ण होतात आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15च्या घरात. नक्कीच मी ज्या पद्धतीने सांगितलं की पुढच्या हप्त्यामध्ये HR वॉरियर्स बालाजी ट्रॉफी नामांकित चषक येणार आहे तो तुमच्या भेटीसाठी. नक्कीच त्या ट्रॉफीमध्ये 4 पारितोषिके दिले जाणार. प्रथम पारितोषिक असणार 25,000, द्वितीय पारितोषिक असणार 15,000, तृतीय पारितोषिक असणार 3,100, चतुर्थ पारितोषिक असणार 3,100 आणि भव्य दिव्य ट्रॉफीज. तसेच प्रत्येक मॅचेस प्रमाणे या मॅचेस मध्ये सुद्धा मॅन ऑफ द सिरीज साठी एक स्पोर्ट्स बायसिकल ठेवलेली गेली आहे. डबलची बॅट
शूजचं सुद्धा नियोजन केलं गेलं. ते एक भव्य दिव्य आयोजन असणारे HR वॉरियर्स बालाजी संघाकडनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15, बिनगडी बाद 15. नक्कीच भव्य दिव्य आयोजन आजचं अमन हिरा ट्रॉफी 2026. आणि या अमन हिरा ट्रॉफी मध्ये हमारे चहीते, हमारे सबके लाडले वसीम चाचा उर्फ बल्ली भाई, इन्हें हम स्टेज पे आने का निवेदन करते हैं. प्लीज स्टेज पे आइए, आपको यहाँ पे बुलाया जा रहा है, आपका सम्मान किया जाएगा. वसीम चाचा उर्फ बल्ली भाई, आपसे निवेदन किया जाता है कि आप स्टेज पर आके विराजमान हो जाइए, स्टेज की शोभा बढ़ाइए. आपके परम मित्र हलीम भाई आपको यहाँ पे आमंत्रित कर रहे हैं. नक्कीच पंचांचा बोट जाते आकाशाकडे. पहिला गडी गारत, पहिली लागलेली आउट असा पहिला लागलेला क्षणी राहुल नावाचा जाताना दिसतोय पवेलियन मध्ये. एक मोठा गडी गारद होतोय 16 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडू विकेट. चांगली गोलंदाजी म्हणता येते परमेश्वर यांची. सोमनाथ गायकवाड यांच्याकडनं. नक्कीच राहुल यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले नवीन फलंदाज सचिन पॉइंटच्या दिशेने कटून काढलेला चेंडू एक धाव का रोखू शकत नाही. एकेचं दुहेरीमध्ये रूपांतर होतात का, थोडंसं फंबल झाले होते परंतु नकार दिला जातो जयसिंग यांच्याकडनं. एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते जयसिंग आणि सचिन यांना. नक्कीच ही जोडी जर का टिकली तर हाहाकार मचू शकते या 3 षटकांमध्ये. 3 षटकातील टोटल 18 चेंडू आणि त्या 18 चेंडूंमधील 9 चेंडू आतापर्यंत झालेले आहे. या 9 चेंडूमध्ये 17 धावा आल्यात. जवळपास टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल तो 40 ते 45चा, परंतु पुन्हा एकदा रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय स्वतः गोलंदाज सोमनाथ गायकवाड पकडण्यासाठी. नक्कीच पंच बॅट लेग पाहिजे. पंच फायर बॅटकडे का लेग पाहिजे. बॅटकडे. धन्यवाद पंच. नक्कीच बॅटची कडा घेऊन जाणार हा चेंडू होता. एक धाव स्कोर कार्ड मध्ये वाढते. बॉलच बॅक ड्राईव्ह हा फटका अक्षय चेंडू खाली येतात. तत्पूर्वी सहजरित्या एक धाव पूर्ण केली जाते, फेकी केली जाते. तत्पूर्वी चप्पळाईने एक धाव घेतली जाते ती सचिन आणि जयसिंग यांच्या मार्फत. खूप सुरेख कमबॅक म्हणता येईल ते सोमनाथ यांच्याकडनं. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती एक, चौथ्या चेंडूवरती एक आणि 5व्या चेंडूवरती सुद्धा एक. एकही मोठा फटका खेळू दिला नाही तो जयसिंग आणि सचिन यांना. ते सोमनाथ यांनी पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता जयसिंग आणि सचिन यांच्यामध्ये, परंतु पंचांचा बोट आकाशाकडे जाते. रनआउट स्वरूपात बाद होताना दिसतात ते म्हणजे जयसिंग साठी मोठा गडी गारद केला जातोय. तो स्वतःकडे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता जयसिंग यांचा, परंतु निर्णय चुकला की काय. एका षटकामध्ये 6 चेंडू असतात आणि त्या 6 चेंडू खेळण्याच्या नादात स्वतःचा नाहक बळी इथे दिला जातोय तो जयसिंग यांच्याकडनं. नक्कीच जयसिंग यांची जागा भरून काढण्यासाठी येतात नवीन फलंदाज सोमवीर, द स्टार प्लेअर ऑफ द HR वॉरियर्स बालाजी टीम. नक्कीच HR म्हणजे हरियाणा रोड लाईन्स
बालाजी म्हणजे त्यांच्या सोसायटीचं नाव आहे. एकाच सोसायटीमध्ये राहणारे हे सर्व प्लेयर्स HR वॉरियर्स. बालाजी वॉरियर्स म्हटला तर योद्धा आणि नक्कीच योद्ध्यासारखे खेळताना दिसत आहे ते म्हणजे HR वॉरियर्स. बालाजी हा संघ आतापर्यंत 2 षटकं झाली आणि या 2 षटकांमध्ये 19 धावा कुठलेल्या आहेत. नक्की शेवटचं षटक आहे. शेवटचे 6 चेंडू असतील वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येताना दिसतात ते म्हणजे अक्षय. नक्कीच अक्षय नावाचं वादळ आणि ग्राउंडवरती सुद्धा हे मोठं वादळ येताना दिसतोय. पहिला चेंडू घेऊन सज्ज असतील ते म्हणजे अक्षय टू सचिन. मोठा फटका तर आला परंतु चेंडूने लांबी गाठण्याऐवजी फक्त आणि फक्त उंची गाठली. सचिन यांच्या पारीचा इथं होतं अंत. कोणत्याही प्रकारची मोठी फटकेबाजी करून न जाता पवेलियन मध्ये पोहोचताना दिसत आहेत ते म्हणजे सचिन यांची जागा भरून काढण्यासाठी येतात नवीन फलंदाज JP. नक्की JP हे एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत HR वॉरियर्स बालाजी संघामध्ये परंतु तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे तो म्हणजे अक्षय ज्याने सिद्ध करून दाखवलं. सचिन याच्याबद्दल जर सांगितलं तर फुनिक्स साईट या सोसायटीमध्ये राहतो आणि RRWA या ज्या टुर्नामेंट झाल्या होत्या त्यावेळेस फुनिक्स साईट या संघातनं खेळत असताना त्या बॅट्समनने आपल्या संघाला स्वतःच्या जीवावरती RRWA ची ट्रॉफी उचलून दिली होती. तो सचिन मात्र कोणतीही मोठी कामगिरी न करता पवेलियन मध्ये जाताना दिसतो. पुन्हा एकदा आल्या JP यांच्याकडनं हा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका होता. तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. या एका धावच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21च्या घरात. अजून या षटक 20च्या घरात 20 धावा झालेल्या स्कोर कार्ड वरती 20 धावा झालेल्या आहेत आणि या षटकातील अजून येणारे 4 चेंडू शिल्लक असतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटीची लिडिंग एज घेऊन जाणार चेंडू धावचित करण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितली जाते. पंच काय करतील काय सांगतील अजूनही आम्ही त्या निर्णयाकडे लक्ष देऊन नक्कीच पंच 22 स्वरूपात एक धाव असणार आहे. बॅटकटच्या स्वरूपात एक धाव असणार आहे आणि या एका धावच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21च्या घरात. अजून या षटकातील उर्वरित 3 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच 3 चेंडूंवरती 3 मोठे फटके मारावे लागतील. हलीम यांनी जर का पारितोषिक लावला तर नक्कीच JP यांच्याकडनं ते 3 मोठे फटके येताना दिसतील. आमचे प्रमुख अतिथी ती हलीम यांचं इथं स्वागत. मोठा फटका तर आलाय मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू जातो सरळ सीमा रेषे बाहेर. या इनिंग मधील पहिला हा ह्यूज अँड हँडसम हा षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27च्या घरात. अशा पद्धतीची फलंदाजी करणं हे महत्वाचं आहे होतं आणि राहील. जर का SS बॉयज संघाला आपल्याला नमवायचं असेल तर नक्कीच अशा पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑफ साइडला कटून काढला चेंडू. मनीष सावंत चेंडू खाली येईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. स्कोर कार्ड वरती एक काना हो पण धावा ह्या हलत्या बोलत्या राहतात. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28च्या घरात. अजूनही एक चेंडू शेवटचा इनिंग मधील फायनल स्कोर डिसाइड करणारा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असतील ते म्हणजे सोमवीर. शेवटचा चेंडू असणारे टाकण्यासाठी सज्ज असतील ते अक्षय टू सोमवीर. शॉर्ट पिच प्रतीचा चेंडू होता फिरून मारलाय. मामा चेंडू खाली पळतात. एक धाव सहजरित्या पूर्ण होते. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं होतं परंतु स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने जाणारा चेंडू जातो सरळ सीमा रेषे बाहेर. येतात या 4 धावा. गोड समाप्ती केली जाते ती HR वॉरियर्स बालाजी संघाकडनं. नक्कीच या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32च्या घरात. 32 धावा म्हणजे 32 रन्स हो चुका है और 33 रनों का टारगेट रहेगा SS बॉयज टीम के अपोज में.
नक्की नक्की नक्कीच एस एस बॉयज संघाने खूप चांगली गोलंदाजी केली. ते द्वितीय षटक टाकत असताना सोमनाथ यांनी पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आल्या आणि अक्षय यांच्या तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा अशा आल्या. अशा एकूण मिळून 32 धावा या स्कोअर कार्डवरती लागल्या आणि 33 धावांचं एक माफक आव्हान म्हणता येईल, कारण तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी होती एच आर वॉरियर्स बालाजी संघाची. मी सकाळी सुद्धा म्हटलं होतं की एच आर वॉरियर्स बालाजी संघाचा प्रमुख अस्त्र जर जे काय असेल ते आहे म्हणजे गोलंदाजी. त्या गोलंदाजीच्या जीवावरती आत्तापर्यंत त्यांनी जवळपास 2 ते 3 ट्रॉफीज उचलल्या होत्या आणि आज त्यांना सिद्ध करून दाखवावं लागेल, कारण तेवढ्याच ताकदीचे फलंदाज असतील ते म्हणजे अक्षय आणि पप्प्या ते बॅटिंग मार्कवरती येताना दिसतात नक्कीच आणि गोलंदाजीसाठी सज्ज असतील. जे पी प्रत्येक टीमचे बॅट्समन आणि बॉलर हे फिक्स असतात. चला पंच स्टार्टअप करा. अजून आपल्याला भरपूर सारे सामने खेळायचे आहेत आजच्या दिवसातील. फलंदाजीसाठी आले ते अक्षय, स्ट्राईकला असतील अक्षय, नॉन स्ट्राईक असतील पप्प्या आणि वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येताना दिसतात ते जे पी. नक्कीच 32 धावा काढलेल्या आहेत आणि 33 धावांचं एक माफकचं आव्हान म्हणता येईल, कारण जर का अक्षय यांची बॅट जर का तळपली तर कोणताही गोलंदाज असो, परंतु तेवढ्या आज ताकदीचा गोलंदाज म्हणजे जे पी ज्याने आपल्या गोलंदाजीच्या मार्फत भरपूर सारे सामने जिंकून दिला तो जे पी. आल्या जेपीचा कर्पूस समाचार घेतला जातोय, लावून डोक्यावर मारला जातो हा हाय ह्यूज आणि हँडसम षटकार. नक्कीच या षटकाराने संघाचं आणि वैयक्तिक खातं खोलण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी होतो तो म्हणजे अक्षय. 33-6 आता येणारे 17 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. नक्कीच पुढील चेंडू जेपी टू अक्षय, लोअर फुल टॉस प्रति चेंडू. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होतात ते म्हणजे मनदीप, परंतु कोणत्याही पद्धतीची रिस्क घेतली नाही जाते ती म्हणजे अक्षय आणि पप्प्या यांच्या मार्फत. निर्धाव चेंडूची सांगता होते, खूप सुरेख कमबॅक केला जातो तो जेपी यांच्याकडनं. अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल जेपी यांना. नक्कीच लोअर फुल टॉस प्रति चेंडू होता, पंचांकडे दाद मागितली जाते, पंच दाद फेटाळताना दिसतात. निर्धाव चेंडू स्वतःच्या कर्मांवरती हसताना दिसतात ते म्हणजे अक्षय. लॉलीपॉप चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट जर का चेंडू झाला असता तर नक्कीच मिड विकेटच्या डोक्यावर हा षटकार बघायला लागला असता, परंतु क्रिकेटमध्ये किंतु परंतुला कोणत्याही प्रकारची स्थान नाही. तशाच पद्धतीची या गोलंदाजीला कोणत्या प्रकारचं स्थान नाहीये. जे पी यांच्याकडनं तिसरा चेंडू निर्धाव टाकला गेला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेऊन जाणारा चेंडू धावचित करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव रोखू शकत नाही. राहुल चेंडू खाली येईपर्यंत फर्स्ट स्लिपला चेंडू जातोय आणि ही एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते.
नक्कीच खूप सुरेख कमबॅक म्हणतात जेपी यांच्याकडनं. लगातार वारंवार डॉट चेंडू टाकले जातात. पहिल्या चेंडूवरती ज्यावेळी षटकार आला त्यानंतर जवळपास वाटलं या षटकामध्ये 17 ते 18 धावा कुठतील की काय, परंतु पहिल्या चेंडू षटकार नंतर डॉट डॉट सिंगल आणि हा सुद्धा डॉट. या टोटल नक्कीच दत्तकृपा संघाचा करणारा आणि इथं अवेलेबल आहे. साहिल अक्षय संघाचा करणारा नाणेफेकीसाठी यावं. शेवटच्या चेंडूवरती येते एक धाव, षटक समाप्तीची घोषणा आणि या एका धावेच्या मदतीने नक्कीच याच्या नंतरचा होणारा सामना दत्तकृपा विरुद्ध अक्षय साहिल संघ आणि या संघाच्या दरम्यान होणारी नाणेफेक. आणि या नाणेफेकीसाठी संतोष भाई शेट्टी यांना आमंत्रित केले जाते की या दोन संघांमध्ये नाणेफेक करून घ्यावी. नक्कीच भव्य दिव्य आयोजन आहे शमशुल भाई यांच्या मार्फत. हे एक आगळं वेगळं आयोजन, 3-3 सायकल्स यास तोडीस तोड देण्यासाठी HR वॉरियर्स संघाने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. अक्षय साहिल संघाने नाणेफेक जिंकलेली, आपला निर्णय त्वरित कळवावा. पुढच्या हप्त्यामध्ये HR वॉरियर्सच्या टुर्नामेंट्स म्हणजे गोलंदाज मनदीपला आल्या संदीपच्या दिशेने मारलेला हा फटका, चेंडू जातो सरळ मिड विकेटच्या डोक्यावरनं, षटकार. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येताना दिसतंय ते म्हणजे सोमवीर. नक्कीच पुढच्या हप्त्यामध्ये आपण सर्व या स्टेजवरती HR वॉरियर्सच्या मार्फत हरियाणाची पूर्ण टीम जिथे बघायला भेटेल आपल्याला. आणि मला वाटतं प्रमुख अतिथी असतील राजू शेठ, जे आत्ताच नवनिर्वाचित नगरसेवक झालेत, नवीन कॉर्पोरेटर झालेत, त्यांच्यावरती हरियाणा अँड ऑल टीमचा पूर्ण जीव आहे. तेच नक्कीच पुढच्या हप्त्यामध्ये आपल्याला इथं प्रमुख उपस्थितीमध्ये दिसतील. परंतु तत्पूर्वी हा आलेला एक धाव, या एका धावेनेशी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 15च्या घरात. येणारे अजून 4 चेंडू शिल्लक असतील. सोमवीर यांना कमबॅक करून द्यावा लागेल. ज्या पद्धतीने जेपी आणि गोलंदाजी केली, पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर उर्वरित 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा दिल्या, तशाच पद्धतीची कुठेतरी सुरुवात झाली ती. नक्कीच पंच आमच्याकडे हात दाखवताना हा असणार अवांतर चेंडू. नक्कीच तशाच पद्धतीची दुसऱ्या षटकाची सुद्धा सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर एक धाव आणि हा एक अवांतर. या अशा अवांतरच्या मदतीने धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16च्या घरात. पंचांकडे दाद मागितली जाते आणि दाद उचलून घेतात ते पंच. आणि अशा पद्धतीने LBW स्वरूपात गडी बाद होतो तो म्हणजे अक्षय नावाचा वादळ जाताना दिसतोय पवेलियन मध्ये. नक्कीच मोठा धक्का असेल तो SS बॉयज संघाचा. अक्षय यांनी सुद्धा एक मोठा फटका मारला होता षटकाराच्या स्वरूपात. आल्या नवीन चेंडूला पाठवला काऊ कॉर्नरच्या दिशेने, सीमारेषे बाहेर 6 धावा. तोच अक्षय पवेलियन मध्ये जाताना दिसतोय आणि अक्षय याची जागा भरून काढण्यासाठी येतोय नवीन फलंदाज सूर्या. नक्की सूर्या पाटील, आमचे पाटील काय त्यांचे सुपुत्र सूर्या पाटील. लहान होता माझ्या समोर, आता मोठा झालाय आणि खूप सुरेख फलंदाजी करतो. प्रॅक्टिस विल बी परफेक्ट. कंटिन्यू टच मध्ये असणारा पोरगा म्हणजे सूर्या. एक चांगला फलंदाज आहे. जर का आपल्या संघाला जिवंत ठेवायचं, आपल्या संघाला जर का विजयाच्या दिशेने वाटचूक करायची असेल, तर नक्की सूर्या याला क्रीजवरती टिकावं लागेल. तेवढ्याच ताकदीचा, तेवढाच तोडीस तोड देणारा फलंदाज असेल तो म्हणजे पप्प्या. हा सुद्धा अजून क्रीजवरती ओपनिंगला आलेला, अजून क्रीजवरती तक धरून बसलेला आहे, परंतु तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज सोमवीर. वारंवार LBW ची अपील केली जाते आणि पंचांकडनं ही अपील सुद्धा उचलली जाते. दुसऱ्या चेंडूवरती परफेक्ट लाईन लेन मिडल ऑफ द स्टंप मध्ये गोलंदाजी करताना दिसतोय तो म्हणजे सोमवीर. आणि लगातार दुसऱ्या चेंडूवरती दुसरा लेग बायच्या स्वरूपात हा विकेट घेतला जातोय. एक उत्कृष्ट प्रकारची गोलंदाजी केली जाते ती सोमवीर यांच्या मार्फत. चांगलं कमबॅक म्हणता येईल. पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर सिंगल, नंतर वाईट आणि लगातार 2 चेंडूंवरती 2 LBW स्वरूपात विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरताना दिसतोय तो म्हणजे सोमवीर. स्कोर कार्डवरती धावा रोखलेल्या, थांबलेल्या, स्थिरावल्या, त्या म्हणजे 16. येणाऱ्या
8 चेंडूमध्ये अजूनही 17 धावांची आवश्यकता असणार आहे. नक्कीच 8 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. स्टार्क वरती येत मनीष सावंत, ब्लॉकवर प्रतिचा चेंडू. मनदीप चेंडू खाली येतात. कोणत्याही प्रकारची चुकी मान्य केली जाणार नाही. पंचांकडनं कॅप्टनकडनं एक धाव काय रोखू शकत नाही. या एका धावेने भरपूर वेळानंतर खूप चेंडू टाकल्यानंतर स्कोर कार्ड हलतोय 1नी. ते म्हणजे 17. स्ट्राईक वरती हार्ड हिटर फलंदाज पप्प्या यांना आपली बॅट तळपळावी लागेल, ताकद दाखवावी लागेल. ते पप्प्या यांना जर का सामना जिंकायचा असेल तर. मोठा फटका आलाय, बॅटच्या वरती लागला चेंडू. स्वतः गोलंदाज सोमीर येतोय आणि सोपा झेल पकडला जातोय. कुठेतरी टीमला बॅकफुटला टाकण्याचा प्रयत्न होता आणि या षटकामध्ये ज्या पद्धतीने सूर्य आऊट झाले, ज्या पद्धतीने अक्षय आऊट झाले, ज्या पद्धतीने पप्प्या आऊट झाले, त्या पद्धतीने कुठेतरी एस बॉईज संघ बॅकफुटला येताना दिसतो की काय. मी ज्या पद्धतीने म्हटलं की HR वॉरियर्स बालाजी संघाचा प्रमुख अस्त्र काय, तर तो अस्त्र आहे म्हणजे गोलंदाजी. आणि 6 गेंदों में 16 रन चाहिए. नक्कीच धाव संख्या स्कोर कार्ड वरती थी 17. 6 गेंदों में 16 रनों की जरूरत है जीतने के लिए सामने वाली टीम SS बॉयज टीम को. यकीनन बहुत बढ़िया गेंदबाजी की जा रही है यहाँ पे HR वॉरियर्स बालाजी की ओर से, अपनी ओर से और टीम की ओर से. तीसरी ओर लेके आए हैं मनदीप. बहुत बढ़िया गेंदबाजी की सोमवीर इन्होंने, जिन्होंने पहली गेंद पे एक 6 खाया था. उसके बाद में आने वाली आखिरी 5 गेंदों में वाइड के रूप में पकड़ के सिर्फ और सिर्फ 3 रन दिए. इसी तरह से पहली ओवर डाल चुके थे JP, जिन्होंने पहली गेंद पर 6 खाया था. उसके बाद में आने वाली आखिरी 5 गेंदों में सिर्फ और सिर्फ 2 रन खाए. खूब बहुत बढ़िया गेंदबाजी का यहाँ पे बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए दिखे थे अभी तक JP और सोमवीर. और उनके नक्शे चलने पर अगर आपको टीम को जिताना है तो मैं मनदीप को भी उसी तरीके से गेंदबाजी की जानी पड़ेगी. और स्ट्राइक पे यहाँ पे इस वक्त सावंत सर, पहली गेंद सोमवीर की और उसी तरीके से फटका मारा गया. जिस तरीके से पिछली 2 ओवरों की शुरुआत की गई उसी तरह से इस ओवर की भी शुरुआत की गई 6 रनों से. लेकिन एक बात याद रखिए, जिस तरह से पहले ओवर में 6 रन का, पहले गेंद में 6 रन खाए, उसके बाद में थर्ड अंपायर जावला जी, यकीनन अपने आयोजक कमेटी में से जावला जी जिन्हें थर्ड अंपायर की भूमिका दी गई है, उन्हें हम न्योता देते कि आप जाके थर्ड अंपायर का काम कीजिए. और मैं जिस तरीके से कह रहा हूं कि पहली ओवर में पहली गेंद पर 6 रन आए, बाद में बॉलर ने कमबैक किया. दूसरी ओवर में पहली ओवर में 6 रन आए, बॉलर ने कमबैक किया. और इस ओवर में भी पहली गेंद पे 6 रन आए. क्या होगा, बॉलर इस ओवर में भी कमबैक करेंगे. आने वाली 5 गेंदें और 10 रनों की जरूरत है. यकीनन कंपल्सरी ड्रेसिंग और कंपल्सरी चेसिंग इस टूर्नामेंट का यह प्रमुख एजेंडा रहेगा कि आपको प्रॉपर ड्रेसिंग और कंपल्सरी चेसिंग को करना ही पड़ेगा. अगली गेंद डालने के लिए तैयार रहेंगे मनदीप टू मनीष, जिन्होंने पहली गेंद पर अपने इरादे स्पष्ट कर दिए हैं. लेकिन उसी तरीके से उतने ही तरवेज गेंदबाज रहेंगे मनदीप. पहली गेंद पे 6 रन खाने के बाद किस तरीके से गेंदबाजी करते हैं. अगली गेंद ब्लॉक कॉल की डाली गई हुई, सोमवीर आते हुए 1 रन रोक नहीं पाएंगे. दूसरी रन की प्रयास और बहुत ही बढ़िया रन विंडो विकेट हो सकता था, लेकिन आउट होते हुए दिखते रहे यहाँ पे गणेश. अभी समीकरण रह चुका है 4 गेंदे और कंपल्सरी 9 रनों की जरूरत. बहुत ही रोमांचक यह सामना, यकीनन आंखों में तेजाब डाल के आना पड़ेगा. इस तरीके से चलता हुआ ये टूर्नामेंट और इस तरीके से चलता हुआ ये मैच, दिल की धड़कनें बढ़ाने वाला मैच. कभी मैच यहाँ पे, कभी मैच वहां पे झुकता हुआ
फिर से एक बार लोअर फुल टॉस प्रति का गेंद, एक रन रोक नहीं पाएंगे, थोड़ी सी भी मिसफील्ड नहीं होती हुई क्योंकि यहाँ पे जेपी जो एक जॉन्टी रोड्स की भूमिका अपने HR वॉरियर्स टीम की तरफ से खेलते हुए दिखते हैं हमेशा। आने वाला समीकरण रहेगा 3 गेंदें और 8 रनों की जरूरत। बैट्समैन है स्ट्राइक पर सोमनाथ, जो कि अभी जो बैट्समैन है सोमनाथ और मनीष जो कि पहले गेंदबाज है, एक प्रमुख गेंदबाज है, उनके ऊपर दावेदारी है बल्लेबाजी करने की। बैट की लीडिंग एज, गेंद जा रही है कीपर के पीछे से, 1 रन का दुहेरी में 2 रन तो कंप्लीट हो चुके हैं। देखते तीसरी रन होती है कि नहीं, और देखते देखते तीसरी रन लेते समय बाद हो चुके हैं, वो है मनीष सावंत। इन दो रनों की बदौलत टीम का बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 27 पर। आने वाली 2 गेंदें और 6 रनों की जरूरत रहेगी। यकीनन अभी कुछ नहीं कहा जा सकता क्योंकि अगर नया बल्लेबाज आता है तो उसके आंखें सेट होने में थोड़ा टाइम लगता है, और इसी तरह से ये नया आने वाले बल्लेबाज जिनकी बॉडी लैंग्वेज थोड़ी सी अलग है, थोड़े से जोश में लग रहे हैं, क्या ये मार पाएंगे 2 गेंदों में 6 रन? देखते हैं आने वाले वक्त में। यकीनन जिस तरीके से कमबैक किया गया तीनों गेंदबाजों की तरफ से, क्योंकि पहले बॉल पर तीनों ने 6 खाया है, उसके बाद में अच्छा कमबैक किया है। उसी तरह से मनदीप टू फिर से एक बार बड़ा फटका मारते हुए फील्डर आ रहे हैं, 1 रन रोक नहीं पाएंगे। 1 रन का 2 रन में कन्वर्ट किया जा चुका है, और इसी 2 रन की बदौलत टीम का बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 29। एक गेंद कंपलसरी, 4 रनों की जरूरत। कुछ भी हो सकता है, कहीं पर मत जाइए, देखते रहिए लाइव मैच खेलो चैनल की तरफ से। ये इसी मैच का और इसी वक्त का इंतजार रहता है आयोजक को, और यकीनन शमशुल भाई इस मैच को पूरी तरीके से 100% देते हुए देख रहे हैं। बड़ा फटका मारने का प्रयास, और फिर से कैच तो छूट चुका है, 1 रन भाग चुके। अरे और रन यहाँ पे थोड़ी सी गलती हो चुकी थी, लेकिन फिर से मैं कहता हूं कि जिस तरीके से जेपी ने गेंदबाजी करके कमबैक किया, सोमवीर ने गेंदबाजी करके कमबैक किया, उसी तरीके से मनदीप ने गेंदबाजी करके कमबैक किया और अपने टीम को मैच जिताने में अहम भूमिका निभाई है। और इस मैच का हीरो कौन रहेगा? नो डाउट